54.25 आहे. 54.25. तर आपल्याला याच्यावरती अजून मेहनत करायची आहे. म्हणून 4 रुटीन पाळल्यामुळे माझं वजन कमी झालेलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि दांडी मारलीत. आमच्या मॅडमला फिलिंग येते कशाची तरी. नाही गप्पे, काही पण काय सांगतो. फला फला असायचं. गुड मॉर्निंग कुकी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं, काय भाजी बनवायची माझ? काय नाही, सकाळी बाहेर मागवायचं, तू शांत बसास, आराम कर. काय काय ऑमलेट बिलेट बनवायचा. का बरं? अरे तू कर ना मग बेबी, पुढचा आठवडा. मग कामाला खूप प्रॉब्लेम येतो सगळ्यांच्या घरच्या. तू कर ना आराम, कशाला तुला एवढं हे करायचंय. पोळ्या करावे लागतील, भाजी करावी लागेल, त्याच्यानंतर सगळं. आधीच तुझं काल हे झालं. अरे आपण काय जास्त महागायचं नाही आणायचं, शांततेत मस्त पैकी. मी फरसबी बनवते आणि चपाती बनवते संध्याकाळी, फक्त एक टाइम नाही करू. का रे बाबू? नाही रे, पप्पांचं म्हणणं होतं की अजिबात हे नका करायला नका लावू. काय नाही आता. खरंच बी कोण खाते बेबी? करायचं तर पाटोळे रस्ता करण्यात करू नको बेबी. एवढं ती बाई आल्यावर बनवू ना पाटोडी रस. असं काय करतोय? नाही तर सरळ पिठलं बनव सकाळी. हा, कोरडं बसेल ना असं. कोरडं म्हणजे पिठल्यासारखं. पिठलं भात आणि चपाती का? पिठलं आणि चपाती बास. कारण याला चपाती लागते ना रे. मग ह्याला देऊ ना, मग चपाती कर ना. आणि तू चपाती चांगली भाज ग. काल अशी कच्ची तर चपाती असते तुझी. आणि ती बेबी नंतर पापड कडक झालं होतं, पापडासारखं याने खाल्लं नाही. ती बिना तेलाची असते त्या बाई, भराभर तेल लावून. ह्याला गरज आहे ना, असं काय करते? दात आहेत का तुझे? दात चावता चावता त्याचे तुकडे पडून जातील तुझी चपाती खाऊन. ह्याला तर दातही नाही. अहो, तू चपाती नाही आवडली माझी? त्याने सगळी फेकली माहिती का काल. तुला फक्त थोडी मदत करावं लागेल. बाकीच मी तुला कापून देईल कांदा बिंदा. नाही ते झाडून गेला आता. मी स्वयंपाक करून याची आंघोळीत सगळं बघते. मी फक्त पुसून झाडायचं नाही. फक्त झाडून घे, सगळी धूळ आहे. अरे बाई, हे पुसावंच लागणार. तू काल एवढा कलेश केलाय, पूर्ण चहा पसरवलाय घराभर. हा, बोल अजून. हा, पूर्ण कलेश केलाय. काय 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 पहिले स्वप्न दाखवायचे आमचे पिटलेला हापसाचे, आणि त्याच्यात कैरी पण नाही खाऊ घालायची. खट्टे अंगूर तेच खाऊ घालायचे. एक मिनिट, तुला काय म्हणायचं? मी काय सांगितलं स्वप्न दाखवलं? मग पिठलं करू मस्तपैकी. आणि आम्ही फरस घेऊन ते ही वाटाणा टाकून. एक मिनिट, हे काय आता करते. मी बोललो नसतं तर केलंही नसतं. तिथेच शांत झाली असती. त्याच्या आधी असताना तर ते फरसबी मटर शपथ. म्हणजे अरे ते काय म्हणतो, स्वस्तातले स्वस्त जे हे असतात ना मेसवाले लोक, ते पण हा कॉम्बिनेशन नाही वापरत. अरे मग वाय होते, असं काय करतो? पैसे वाचवायला वाय गेले असते ना. तुझ्यासाठी कोरडं बेसन बनवते बघ, कळलं का? परत म्हणायला नको. बेसन बनवलं बनव. चल बाय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी तुम्हाला आज माझं लाईव्ह वेट दाखवणार आहे. तुम्हाला दिसतंय की नाही व्यवस्थित मला माहित नाही. 54.25. आज मी माझा वेट लॉसचा जो व्हिडिओ आहे तो टाकला होता की मी डिलिव्हरी नंतर कसं वेट कमी केलं काय, आणि त्याचा मैत्रिणींकडून खूप छान रिस्पॉन्स मिळाला. सो त्यांच्यासाठी आज नेक्स्ट हा व्हिडिओ असणार आहे आणि खूप एक्साइटिंग आणि हेल्पफुल असणार आहे की मी हे सगळं जे वेट कमी केलं त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये मी खरंच काय काय जेवणामध्ये चेंजेस केलेत आणि अजूनही ते कंटिन्यू करत आहे. तर ते काय काय फूड मध्ये मी चेंजेस केले, अल्टरनेटिव्ह काय ठेवले, ह्या व्हिडिओमध्ये आज मी सगळं शेअर करणार आहे. डायरेक्ट पॉईंटवरच येते.
तर पहिली गोष्ट म्हणजे मी नाचणीवरती आली आणि नाचणीची क्वांटिटी मी तुम्हाला कालच सांगितली, की मी भाकरीची केवढी ठेवली ते. तर प्रोटीनमध्ये मी पनीर, एग्स आणि कधी-कधी मोड आलेले मूग, हिरवी मटकी वगैरे ती पण मोड आलेली असं सॉटे करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल, थोडंसं चवीसाठी म्हणून कधी-कधी तसंही खाल्लं. कारण बऱ्याच वेळेस असं होतं, की तसंच रॉ खायला म्हटलं ना, की चव लागत नाही आणि मग ते खाल्लं जात नाही. म्हणून मी थोडंसं तेल आणि थोडंसं एवढंसं जस्ट काहीतरी पिंच ऑफ नमक असं सॉटे करून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये कधी-कधी मेथी टाकायची, म्हणजे मेथी दाणे नाही, पालेभाजी म्हणतीये मी. किंवा मग कधी-कधी पालक, मस्त छान फ्रेश पालक असेल, तर ती छान अ, अशी सॉटे छान चिरून मटकीमध्ये टाकून घ्यायची. कधी-कधी पनीर असेल, तर पनीर आणि मटकी कॉम्बो करून घ्यायची. हरभरा तोही मी ओव्हरनाईट भिजवायची आणि मग दुसऱ्या दिवशी छान बॉईल करून किंवा मग छान सॉटे करून तेही मटकीमध्ये घ्यायची. ज्यावेळेस आपण असं ॲक्चुअलमध्ये जे प्रोटीन वगैरे घेतो ना, तर भूक अजिबात लागत नाही, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कसं माझं रुटीन ठेवलेलं. म्हणजे उठल्या-उठल्या मी माझं जिरा वॉटर आणि लिंबू वॉटर कधी स्किप करत नाही. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट माझा होत नाही, म्हणजे मी शक्यतो स्किप करते. कारण लिंबू पाणीमध्ये मी हनी आणि हाफ लिंबू टाकते. लंच असतो ना, तो मी सकाळी लवकर करून घेते. जे 12च्या आसपास. कधी-कधी उशीर होतो, म्हणजे 1 वाजू शकतो, 1:30 वाजतो. पण शक्यतो मी 12च्या आत म्हणजे 12, 12:15 पर्यंत करायचा ट्राय करते. मध्ये मग मी प्रॉपर एक छान मोठी काकडी आणि शक्यतो बीटरूट माझं कंटिन्यू चालू आहे. तर बीटरूट हे मी बॉईल करून घेते. कच्चं मी खात नाही, कारण मला ते आवडत नाही. तर बीटरूट जर छान मी कुठल्यातरी शॉर्टमध्ये पण बीटरूटचं सलाडची रेसिपी टाकली आहे, जी की आलिया भट्ट जी आहे, ती फॉलो करते. तर शॉर्ट पण टाकलेला आहे एका ठिकाणी. आणि नाचणीची भाकरी जर नाही स्किप केली, तर त्याच्याऐवजी अल्टरनेट म्हणून मी काय करते, रात्रभर मुगाची जी डाळ आहे ती रात्रभर भिजत ठेवते आणि दुसऱ्या दिवशी त्याचा चिला बनवून घेते प्लेन. कारण भाजी सोबत खायचं असतं म्हणून. आणि जर भाजी सोबत खायचं नसेल, तर मग मी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या बारीक चिरून मग ते चिला बनवून घेते. आयदर ज्वारीची भाकरी किंवा मग नाचणी किंवा मग प्लेन चिला असं ठेवत असते. जर डाळ पण नसेल, नाचणी पण नाही, हे पण नाही खायचा कंटाळा आलेला आहे, तर मी सरळ बेसन चिला बनवते आणि बेसन चिला जो आहे तो कधी-कधी प्लेन बनवते किंवा कधी-कधी वेगवेगळ्या भाज्या टाकून वगैरे बनवते आणि मग तो खाते. मग एक बेसन चिला असेल, तर दही असतं, काकडी असते, बीटरूटचा सलाड असतो किंवा बीटरूटचे काप असतात किंवा कधी-कधी गाजर असतं आणि मग भाजी पण असते सुकी जी काकूनी बनवली. त्याच्यामुळे एवढं सगळं डिशमध्ये तर 2-3 चिले खाण्यापेक्षा 1 चिला छोटासा केला तरी तो सफिशियंट होऊन जातो. असं ऑमलेट मी कधी-कधी कांदा वगैरे टाकून बनवते किंवा कधी-कधी जस्ट प्लेन विदाऊट मीठ, मिरची सगळं जस्ट प्लेन 2 एगचं ऑमलेट बनवून ते जे काही जेवण असेल त्याच्यासोबत खाते. माझं प्रोटीन हे स्किप नको व्हायला. कधी-कधी होऊन जातं, बट मोस्टली ट्राय करत असते ते स्किप होणार नाही याची मी खूप काळजी घेते. हे सगळ्यामध्ये ना जेवण वगैरे झाल्यानंतर ना, तर पाणी जे आहे मी सकाळपासून जशी उठते तशी कंटिन्यू पाणी हे मी पीत राहते. कारण पाण्याचा खूप मोठा फरक पडतो. कारण आपण जे काही खातो वगैरे ते छान डायजेस्ट पण होतं आणि आपलं युरिन छान पास होतं. कारण येलो युरिन जर होत असेल, तर म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे. हे तुमचं बेसिक इंडिकेशन तुम्हाला मिळालेलं असतं. त्याच्यामुळे ना आपली जी युरिन आहे ती ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. हे मी नेहमी लक्षात ठेवायचं. आणि आता उन्हाळा आहे म्हणून ताक वगैरे छान पाणीदार असं ताक वगैरे तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये खूप साखर नको, खूप मीठ नको. लागत नाही. त्याच्यामुळे मी एकदा जर 12 वाजता जेवण केलं, तर डायरेक्ट मी संध्याकाळी 8-8:30 वाजता जेवते. मध्ये मी काहीच खात नाही. हां, चहा वगैरे मात्र होतो. कारण अवलं मला बाहेर घेऊन जायचं असतं. थोडासा थकवा आलेला असतो. त्याच्यामुळे मी जस्ट काहीतरी एवढीशी 2-3 दाणे साखर वगैरे टाकून चहा घेते. अदरवाईज चहासोबत कधी-कधी मी बेरी घेते. मध्ये-मध्ये खाणं झालं होतं थोडंसं, कारण नवीन बिस्किट आले होते म्हणून मी ट्राय केले. तर मी तेवढं ते एक्सरसाइज पण केली. बेकरी आयटम्स किंवा असे बाहेरचे प्रॉडक्ट्स त्याच्यामुळे मी जास्त शक्यतो अव्हॉइड करते आणि चहाची क्वांटिटी पण माझी अशी एवढीशी असते. मग जरी एवढा असला, तर आतमध्ये ॲक्चुअलमध्ये चहा जो आहे तो एवढासाच असतो. जर मी एवढ्या गोष्टी कट टू कट पाळते म्हणूनच माझ्यावरती आज असा इफेक्ट मला दिसतोय. अदरवाईज माझं वजन तसं कमीच झालं नसतं. जर मी चहा वगैरे घेतल्यानंतर ना तर मी डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा वॉकवरनं येते, वॉकला जायच्या आधी कधी-कधी भूक लागते. म्हणजे 7 वाजता मी 7 ते 8 1 तास कंटिन्यू वॉक करत असते. त्याच्या आधी वॉर्मअप घरून करून जाते. तर वॉर्मअप मी काय-काय करते याचाही मी व्हिडिओ शॉर्टमध्ये कुठेतरी टाकलेला आहे. असं भूक लागते तर मग मी काय करते, कधी-कधी ना केलॉग्स मुसली जी आहे, केलॉग्स
च्या फॉर्म मध्ये मुसली आणलेली आहे मी, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रुट्स आहेत. तर मी ते आणि दूध घेते आणि त्याच्यामध्ये ट्राय करते की मखाना जास्त खाण्याचं ट्राय करत असते. किंवा मग पपई असेल किंवा दुसरं काही फ्रूट असेल तर मग ते थोडंसं खाऊन घेते. ऍक्च्युली माझ्याकडनं एक मिस्टेक अशी होते की 7च्या आधी जेवायला पाहिजे, पण आता बेबीमुळे माझं ते शेड्यूल जमत नाहीये. तर मग ट्राय करते की बेबीला 8:30 पर्यंत त्याचं जेवण करून द्यायचं. 9, 9:15 पर्यंत माझं जेवण होतंय. मग डिनरमध्ये कधी-कधी सोया चंक्स बनवते किंवा खूप सगळे व्हेजिटेबल्स टाकून एकत्र सॉटे करून घेते आणि ती दह्यासोबत खाते. मध्ये मोस्टली भाकरी आणि ह्या गोष्टी स्किप करून जाते आणि चिला पण थोड्यासा क्वांटिटी जी आहे थोडीशी अशी आणि थोडा जाडसर बनवला, खूप सगळे व्हेजीस टाकले की ऑटोमॅटिक फुगतो किंवा मग फक्त ऑमलेट, दही आणि काकडी असं पोर्शन ठेवते. जे खाण्याचं जे रुटीन आहे हे सगळं मी पाळलेलं आहे. त्या कामं या सगळ्यामध्ये घरातली जी छोटी-छोटी कामं असतात ते मी करत असते. जसं क्लिनिंग झालं, तुम्ही वेगळ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. मी काही ना काही काम करत असते. मी थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी घरामध्ये ठेवते. म्हणजे असं नाही की फक्त खाल्लं, बाया काम करून जाते, मग ते लगेच झोपून घ्यायचं, असं नाही करत आहे. मी दिवसभर काही ना काही करत असते. मी दिवसा झोपायचं जे आहे माझं ते आता बंदच केलेलं आहे. आता याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट फीडिंग आहे. ब्रेस्ट फीडिंग जर तुम्ही कंटिन्यू करत असाल, तर तुमचं वेट कमी व्हायला खूप मदत होते. तुम्ही जर ह्या छान गोष्टी पाळल्या आणि स्वतःवरती कंट्रोल ठेवला, कन्सिस्टन्सी जर ठेवली जेवणामध्ये, म्हणजे एक्सरसाइजमध्ये वगैरे, तर नक्की तुमचं पण वजन कमी होण्यास मदत होईल. तर हेच मला सांगायचं होतं, की ह्या सगळ्या जर गोष्टी छान पाळल्या, तर तुमचंही वेट नक्की कमी होईल. तुमच्याही वेट लॉसमध्ये मदत होईल. तर काकूने आज दांडी मारली. म्हणजे काय होतं, की आपल्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि ज्यावेळेस आहे ना, बऱ्याच वेळेस असं होतं, की काकू 1 सुट्टी सांगते किंवा 2 सुट्टी आणि 3 सुट्टी घेऊन जातात. आपले पुढचे प्लॅनिंग असतात. तर त्यांना काय सांगायचं, की आपलं काय प्लॅनिंग असतं वगैरे. तुमच्याकडे असं होतं का? तुमच्याही मेड अशा करतात का? हे मला नक्की सांगा. कारण माझ्या बऱ्याच वेळेस असं होऊन जातं आणि मग सगळी स्वयंपाकाची, बेबीची आणि वरूनचंही त्याला एकच दिवस सुट्टी मिळते. त्यालाही अननेसेसरी काम काम करायला लागतं. म्हणजे त्याला सुट्टीच मिळत नाही आणि आपण असं नाही की ह्यांना सुट्टी देत नाही. यांना सुट्टी देऊन पण त्या जर 2 सुट्टी सांगून 3री जर सुट्टी घेत असेल, तर हे थोडंसं हेडेक होऊन जातं. तर असं नको करायला. तर ह्याचा जास्त इश्यू नको व्हायला म्हणून ठीक आहे, काही हरकत नाही. पण मला असं वाटतं की यार त्यांनी पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कारण आपण जेव्हा ऑफिसमध्ये जातो, 1 दिवस एक्स्ट्रा सुट्टी घेतली तर आपलं डायरेक्ट दिवसाचा पेमेंट कट होतो. 1 तास जरी सुट्टी घेतली तर 1 तासाचं सुद्धा कट करतात कॉर्पोरेटमध्ये. हे त्यांनी अंडरस्टँड करायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, काही हरकत नाही. तर ह्याचं कसं सोल्युशन मी काढू शकते आणि याच्यावर कसं मला करता येईल हे ना मला नक्की सजेस्ट करा, की खरंच वर्किंग वुमन आहे आणि बेबी छोटा आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून कसं तुम्ही करता हेही मला तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. इथेच सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करून द्या. अजून वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब नक्की करा. मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, कमेंट्स नक्की करा. तुमचे जे काही तुम्हाला काही गोष्टी आवडतात, नाही आवडत, जे काय असेल ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर मला आवडेल. आणि तुम्हाला अजून कुठले व्हिडिओज बेबीशी रिलेटेड असेल, अजून कुठले व्हिडिओज तुम्हाला जर माझे आणि वरून रिलेटेड असेल, तुम्हाला अजून कुठले व्हिडिओज बघायला आवडत असेल, तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. अजून वेगवेगळे व्हिडिओज. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. बाय बाय.